आपले आई वडील कोण असावेत हे आपण सिलेक्ट करतो का ते आधीच ठरलेलं असतं? 100% आपण सिलेक्ट करतो. देव कधीही तुम्हाला अर्थवरती असं नाही पाठवणार ना की जावा, लग्न करा, एन्जॉय हा, करा, पार्टी करा. करेक्ट. प्रत्येक आत्म्याच्या जन्माच्या मागे सोल पर्पस असतो. त्यांना असं की ह्याच्यामुळे मला खूप त्रास झाला, हा माझा ऐकतच नाही आणि शेवटी ह्यानी मला धोका पण दिला. तर मी असं काहीतरी जन्म घेणार आहे की ज्याच्यामध्ये ह्याला माझं ऐकावं लागेल आणि ह्याला मी म्हणजे ना माझ्या हातात असेल, माझ्या मुठीत असेल. तर बेस्ट नातं कुठलंय? सासू सुनाचं आहे. ती सून बनून आली, उठ म्हटलं की उठ, बस म्हटलं की बस. जसं आपण MS धोनीमध्ये बघतो की त्याला क्रिकेट खूप आवडत असतं. जोपर्यंत तो लोकांचा ऐकतो तोपर्यंत तो सक्सेसफुल होत नाही. बिकॉज त्याचा सोल प्लॅन तो नव्हता ना. सोल प्लॅन होता की त्याला क्रिकेटच खेळायचं, त्याच्यामध्ये सक्सेस भेटेल. तर आयुष्यभर जी लोक स्ट्रगल करतात ते त्यांचा सोलचं ऐकत नाही. लोक तृतीयपंथी होतात, तर मग हे पण आत्माच ठरवतो. 100% केस आहे माझ्याकडे, म्हणजे तुम्ही इझिली समजू शकता. तुम्ही कॉलवरती असता आणि तुम्ही डीप मेडिटेशन मध्ये जाता. मी जे काय बोलताय त्याला फॉलो करत करत आणि मग तुम्ही स्वतः बघू शकता पास्ट लाईफ तुमचं, की पूर्ण जन्म झाल्यापासून मृत्यूपर्यंत आणि इनफॅक्ट मृत्यूच्या नंतर पण, की तुम्ही काय केलं, कसं तुमचा हा जन्माचा स्क्रिप्ट तयार झाला, सगळं काही. नमस्कार, मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो गोष्ट फायद्याची आपल्या पॉडकास्टमध्ये. आपल्याला आपल्या जन्मामध्ये खूप स्ट्रगल करायला लागतं, खूप संघर्ष भोगावा लागतो आणि मग प्रत्येकाला वाटतं की आपल्याच वाटेला हा संघर्ष का आलाय. पण यामागे आपल्या पास्ट लाईफ मधले काही कर्मज आहेत का, याचा तुम्ही विचार केलाय का? अर्थात काही लोकांनी केला असेल, काही लोकांनी नसेल केला. पण या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला आजच्या या पॉडकास्टमध्ये मिळणार आहेत. कारण यावरती मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत मीनाक्षीजी, ज्या सायकोलॉजिस्ट आहेत, पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपिस्ट आहेत, न्यूमरोलॉजिस्ट आहेत आणि ते वैदिक ज्योतिष पण करतात. मॅडम, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार मॅडम, आपण जी आज चर्चा करणार आहोत, म्हणजे लोक जी बघायला आली आहेत की नक्की आपण कुठल्या विषयावर पॉडकास्ट करतोय, तर ह्याचा बेस काय? आत्मा कशी जन्म घेते इकडे आणि त्याचं पुढचं लेवल कसं होत जातं आणि कसं ती परमात्म्यामध्ये विलीन होऊ शकते. ओके, कसं मोक्ष प्राप्त करू शकते, बेसिकली आपला हा थीम आहे, आपण असं म्हणू शकतो. ओके, आणि हे सगळी पुस्तकं, ग्रंथ, कुठला बेस आहे याचा? भरपूर आहेत बघा. आपल्या पुराणात तर पहिल्यापासूनच भगवद्गीतामध्ये देव स्वतः म्हणतात की माझा अंशच आहे सगळ्या माणसामध्ये. ओके, आत्मा कधी मरत नाही, ती ऑलरेडी आहे, माझाच अंश आहे. फक्त ती परिपूर्ण होण्यासाठी, नवीन नवीन एक्सपिरियन्स घेण्यासाठी इकडे येते, हे आपल्या पुराणांमध्ये आहे. वेस्टर्न मध्ये आपण बघितलं तर डॉक्टर ब्रायन वीज म्हणून आहेत, त्यांचं पुस्तक आहे मेनी लाईफ मेनी मास्टर. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय, म्हणजे ते हिप्नोथेरपिस्ट होते, सायकोलॉजिस्ट होते. त्यांना पास्ट लाईफ बद्दल काहीच आयडिया नव्हती. कॅथरीन नावाची एक क्लायंट होते, त्यांनी हे त्यांच्यावरती प्रयोग करताना, म्हणजे ती खूप जास्त डिप्रेस्ड होती, बरेच प्रॉब्लेम होते, यंग मुलगी होती. का असं होतंय म्हणून त्यांनी हिप्नोटाईज केलं तिला आणि ती सेन्सिटिव्ह खूप जास्त होती, त्यामुळे ती खूप लवकर पास्ट लाईफ मध्ये गेली. आणि मग त्यांना पहिल्यांदा तर ते गोंधळले, कारण ना खूप साऱ्या कल्चरमध्ये नाहीये पास्ट लाईफ रिग्रेशन, म्हणजे ते लोक ऍक्सेप्टच करत नाही. त्यातला एक बायबल आपण म्हणू शकतो की त्याच्यामध्ये कुठेही नाही लिहिलेलं आहे पास्ट लाईफ. आणि ही मुलगी स्वतः म्हणते की हे मागचं जन्म आहे, जेव्हा मी हे केलं ते केलं. मग त्यांना कळलंच नाही. त्यांनी बऱ्याच वेळा तिच्यावरती पास्ट लाईफ रिग्रेशन केलं. प्रत्येक वेळी ती वेगळ्या वेगळ्या जन्मात गेली, तिने आपले अनुभव सांगितले आणि मग त्यांना ना थोडं क्युरिओसिटी झाली. डॉक्टर आहेत तर मग असतं डोक्यामध्ये, मग त्यांना ते माहिती काढण्यासाठी त्यांना भारतात यावं लागलं. भारतात फक्त हिंदुइझम मध्ये आणि बुद्धिझम मध्ये आहे पास्ट लाईफ बद्दल क्लिअर सांगितलेलं आहे की पास्ट लाईफ तुमच्या असतात. आणि एक लॉजिकल गोष्ट आहे ना, जर पास्ट लाईफ नसती तर मग सगळी लोक अशी का, सगळे देवाची मुलं आहेत हे तर प्रत्येक ग्रंथात लिहिलंय. मग देवानी प्रत्येक मुलाबरोबर वेगळा वेगळा भेदभाव का केला? सगळ्यांना एकच सारखं नर्सरीमध्येच टाकलं असतं ना, बरोबर? की एक झोपडपट्टीत राहतोय, एक महालात राहतोय, एक अंबानी बनतोय, एक नॉर्मल बनतोय. ठीक आहे, एकाच्या आयुष्यात खूप स्ट्रगल आहे, एक फिजिकल प्रॉब्लेम घेऊन जन्माला येतोय, त्याच्यात तर त्याची कर्म नाहीयेत, बरोबर? तर मग ह्याच्या मागे जर लॉजिकल पण आपण बघितलं तर कसं काय असं क्वेश्चन तर सगळ्यांच्या आयुष्यात येणार ना, माझ्या बरोबर असं का, हे तर प्रत्येक माणसाच्या आयुष्यात. तर त्यांनी शोध घेण्यासाठी त्यांनी त्या पुस्तकात सगळं लिहिलंय त्यांचं. भारतात येणं, खूप साऱ्या साधू लोकांना भेटणं आणि मग त्यांनी ती जर्नी, म्हणजे त्यांना ते व्हॅलिडेशन भेटलं. कुठेतरी व्हॅलिडेशन पाहिजे ना, बरोबर आहे, त्या गोष्टीला सपोर्ट करण्यासाठी. तर ते त्यांना भारतात भेटलं. त्यांनी इकडे येऊन रिसर्च केलं आणि पुढे त्यांनी ते पुस्तकात लिहिलंय. ओके ओके, म्हणजे जी चर्चा आपण करतोय त्या गोष्टीला पूर्णपणे एक तात्विक
सपोर्ट आहे किंवा एक आधार आहे. जसं मॅडमनी सांगितलं, की ग्रंथांमध्ये आहे आणि वेस्टर्न कंट्रीजमध्ये डॉक्टरांनी रिसर्च करून त्या गोष्टी काढलेल्या आहेत. तर आपण आता आपल्या विषयाला सुरुवात करूयात. एखादा व्यक्ती तुमच्याकडे आलाय, तर त्याच्या पास्टमध्ये काय गोष्टी घडल्या हे तुम्हाला कसं कळतं? हे बघा, हे काम कसं आहे, ह्याच्यामध्ये ना आपण डीप मेडिटेशन मध्ये जातो. ठीक आहे, आत्मा जी आहे ती आपल्या डीप मध्ये असते. आपण जे आता बघतो ना, त्याला सबकॉन्शियस माइंड आपण म्हणू शकतो. हां. जी पास्ट लाईफची मेमरी आपल्या ह्याच्यामध्ये स्टोअर असते, आपल्या सबकॉन्शियस मध्ये. हां. त्याला टच करण्यासाठी एक सर्टन वे असतो, ज्यानी मेडिटेशननी आपण करू शकतो. किंवा आकाशिक रिडिंग मध्ये तुम्हाला करायची गरज नाही, आम्ही तितकी मेडिटेशन करतो की आम्ही तुमच्या पास्ट लाईफमध्ये डोकान बघू शकतो की नेमका हा प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यात आलाय कशामुळे, म्हणजे त्याच्याशी काही सोर्स जुडलेला आहे का मागच्या जन्माचा, हां. असं. तर ते तुम्ही स्वतः बघू शकता. पास्ट लाईफ रिग्रेशन केलं तर आपण ऑनलाईन पण करतो. तुम्ही कॉलवरती असता आणि तुम्ही डीप मेडिटेशन मध्ये जाता. मी जे काय बोलताय त्याला फॉलो करत करत, आणि मग तुम्ही स्वतः बघू शकता पास्ट लाईफ तुमचं, की पूर्ण जन्म झाल्यापासून मृत्यूपर्यंत, आणि इनफॅक्ट मृत्यूच्या नंतर पण, की तुम्ही काय केलं, कसं तुमचा हा जन्माचा स्क्रिप्ट तयार झाला, सगळं काही. ओके. मग थोडक्यात साध्या भाषेत म्हणजे हिप्नोटाईज करतात त्याच काय पद्धत आहे काही? याला क्लिनिकल हिप्नोसिस म्हणतात. ओके. म्हणजे पण ह्याच्यामध्ये असं ना घाबरण्याची गोष्ट नाहीये. जर ही ती स्टेज ना, त्याला थीटा स्टेज म्हणतात. ओके, ज्याच्यामध्ये ना आपण ऍक्टिव्ह असतो, आपण जागरूक असतो. एकदम झोप लागायच्या आधीचा जो पिरियड असतो ना, तो पिरियड आपण म्हणू शकतो. म्हणजे जर तुम्ही झोपायला लागलात, थोडेसे डोळे झाकलात आणि एकदम झोप लागायला चालली आहे, तेवढ्यात कोणी आलं आणि म्हटलं, अरे हे सामान कुठे ठेवलंय? तो म्हणते, हा या ड्रॉअर मध्ये इकडे ठेवलंय, तू उघडून घे. म्हणजे इतके कॉन्शियस आहात तुम्ही की तुम्ही सांगू शकता की काय कुठे आहे, सगळं आवाज येतोय आजूबाजूचा, पण तुम्ही ऍट अ टाइम तुम्ही खूप डीप मेडिटेशन मध्ये आहात. मला असं वाटतं, लोक जर एक रात्र पण शांत झोपली ना विदाउट रडता, तर माझं काम कम्प्लीट झालं. भले ते त्याचा सोर्स काही वेगळा असू शकतो, म्हणजे पास्ट लाईफ रिग्रेशन असेल, त्यांच्या क्वेश्चनचे आन्सर त्याच्यातून भेटले तर खूप चांगलं, मागच्या जन्माच्या कर्म जर जुळलेले असले तर. शेवटी बेसिक माझं काम आहे आत्म्याला परमात्म्याशी जोडणं, त्यांची भटकंती कमी करणं. ओव्हर थिंकिंग ज्याला आजकाल आपण म्हणतो, एन्झायटी आपण म्हणतो, याचा सोर्स ऍक्च्युली सगळं आत्म्यामध्ये जुळलेला आहे. मग एखाद्या व्यक्तीला झोप लागत नाही आपण म्हणतो रात्रीचं, मग त्याचा याच्याशी काही संबंध आहे का? म्हणजे त्याचा सोर्स जर जाणून घेतला, त्याच्या डीप मध्ये गेलो तर असू शकतं. मेन कारण ना झोप न लागण्याचं ओव्हर थिंकिंग आहे. तुम्ही खूप विचार करताय तर मग झोप नाही लागत. ओव्हर थिंकिंग का होते? अगेन त्याचं पण कारण तेच होतं की हे का होतंय, ते का होतंय, एक्सेप्टन्स नाहीये किंवा ना क्लिअरिटी नाहीये गोष्टींमध्ये, मी एवढं करतोय ते होत नाहीये. ओके, ठीक आहे. आपण परत आपल्या मुद्द्यावरती येऊयात, की आता आपण आत्मा या विषयावर चर्चा करतोय. तर बेसिकली आत्मा जन्म घेण्या अगोदर कुठे असतो, कुठे भटकत असतो, जरा त्याविषयी सांगा. तर आत्मा जन्म घेण्याआधी आपण असं समजूया की एक समुद्र आहे, खूप मोठा अथांग महासागर आहे, जो प्रेमाने बनलेला आहे. तसा एक सोर्स आहे, सोर्स ऑफ एनर्जी किंवा ऊर्जा किंवा रोशनी असं आपण म्हणू शकतो, जी कंटिन्यू त्या महासागराला भरते आपल्या एनर्जीनी, आपल्या ऊर्जेनी. आणि त्या ऊर्जेनी इकडे त्या समुद्रात असलेले खूप सारे हे असतात, अणुरेणू सारखे आत्मा असतात, असंख्य आत्मा, ओके, ज्या तिकडे डीप मेडिटेशन मध्ये असतात, जिथे ना शून्यता असते, जिथे काही नसतं. म्हणजे तिथे भूक लागत नाही, तहान लागत नाही, काही इच्छा नसते, काही नसतं, जिथे वेळच नसतो, टाइम हा कॉन्सेप्टच नसतो. ओके, एकदम झिरो स्टेज मध्ये असते ती. फक्त त्या आत्म्याला एवढं कळतं की एक सोर्स आहे जो मला एनर्जी देतोय, ज्याची लाईट, ती लाईट माझ्यावरती रिफ्लेक्ट होते, ज्याच्यामुळे मी आहे. आणि त्यांच्या प्रत्येक आत्म्याचं एकच उद्दिष्ट असतं, त्या परमात्म्याशी कनेक्ट होणं किंवा त्याच्यामध्ये विलीन होणं. बिकॉज इट्स अ हायेस्ट त्यांचा गोल. त्या अणुरेणूच्या प्रमाणात ज्या समुद्रात त्या आहेत, असंख्य असतात आणि त्यांचं एकच सोर्स असतं. पण त्या अशाच त्यांना जाऊन जुळू शकत नाही, बिकॉज ते तर खूप मोठं सूर्यासारखं आहे. ठीक आहे, सूर्यापेक्षा पण अति उष्ण म्हणा किंवा पॉवरफुल म्हणा, ताकदवर म्हणा, प्युअर म्हणा. ठीक आहे, हे परमात्मा आपण म्हणू शकतो त्याला. ठीक आहे, पण ही आत्माला परमात्म्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्याच्यामध्ये ती क्वालिटीज यावी लागते, तेवढी ताकद किंवा एनर्जी स्वतःमध्ये डेव्हलप करावी लागते. मग तो जाऊन त्याच्यामध्ये विलीन होऊ शकतो. त्यावेळेला त्या स्टेजमध्ये त्याला फक्त एकच असतं काम, की मला इकडे जुळायचंय. आणि ती जर्नी सुरू होण्यासाठी, म्हणजे स्वतःला परिपूर्ण करण्यासाठी सगळ्या गोष्टींनी त्यांना पृथ्वीवरती यावं लागतं, ज्याच्यामध्ये ते दुःख पण भोगतात, सुख पण भोगतात,
प्रत्येक गोष्टीचा अनुभव केल्यानंतर तर आपण हा. म्हणजे एका लहान मुलाला एमबीबीएसचा डॉक्टर बनवायचा, त्याला नर्सरीपासून सुरू करावं लागेल. हा. तर पृथ्वी ही एक शाळा आहे आपली. आपण जिथे शिकायला तो वेगळ्या वेगळ्या टाईपचे टॉपिक असतात हम्म. तिथे, आणि त्याचप्रमाणे आपण जन्म घेतो इकडे. आत्मा जो फिरतोय तो फिजिकल अवस्थेत असतो की एक्झॅक्टली कसं असतो? ज्यावेळी ते समुद्रात असतात हे तर एकदम अणुरेणूसारखे एकदम सूक्ष्म ओके. असतात. जेव्हा ते पृथ्वीवरती येतात तर असं नाहीये की डायरेक्ट ह्युमन बनून येणं. हा. आपल्या पुराणात पण लिहिलंय की 84 लाख योनीनंतर हा. आपण ह्युमन बनतो, माणूस करेक्ट, बनतो. मनुष्य जन्म. माणूस हा सगळ्यात जास्त जवळचा शेवटचा जन्म आपण असं म्हणू शकतो. याच्यानंतर योनी नाहीये. ह्याच्यानंतर ओके. डायरेक्ट तुम्ही परमात्मामध्ये विलीन होणार आहे. पण सगळ्यात टफ परीक्षा म्हणजे जे एमबीबीएसची मेन परीक्षा आहे हा. ना, हा. ती ही ह्युमन आहे. कारण इतक्या साऱ्या गोष्टी आहे, आणि आता आपण जसं जसं वाढत चाललोय, डेव्हलप होत चाललोय, हा. तसं तसं अजून म्हणजे हे कलियुगचं राज्य आहे. हा. आणि ह्याच्यामध्ये इतके साऱ्या टेम्पटिंग गोष्टी आहेत. कसं ह्याच्यापासून डिटॅच राहणार ना. हा. आणि बरोबर. ह्या गोष्टी तुम्हाला म्हणजे एवढं एक जन्म क्लिअर करण्यासाठी मे बी तुम्हाला 500 जन्म करावे लागतील ओके. क्लिअर होण्यासाठी, की ह्या ओके. परीक्षेतून मला क्लिअर व्हायचंय, मला त्यांच्यात जुळायचंय. तर तेवढं शुद्ध होण्यासाठी मे बी तुम्हाला 500 जन्म घ्यावे लागले असतील. मे बी ओके. तुमचा 200वा जन्म असेल, ओके. मे बी माझा 300वा जन्म असेल, असं असू शकतं. माझा मेन प्रश्न असा आहे की आपण ज्यावेळेस जन्म घेतो पृथ्वीवरती आपले आई वडील कोण असावेत हे आपण सिलेक्ट करतो का ते आधीच ठरलेलं असतं? 100% आपण सिलेक्ट करतो. ओके. एका लाईफ टाईम मध्ये आपण मल्टिपल कर्मा रिझॉल्व्ह करत असतो ऍक्च्युली. ठीक आहे. कर्माचं जसं आपण बघितलंय, आपल्या पुराणात पण लिहिलंय की एक प्रारब्ध कर्म असतात जी आपण घेऊन येतो, एक संचित कर्म असतात जी हा. आपण कित्येक जन्मापासून करून तिथे स्टोअर केले, स्टोर रूम समजा. करेक्ट. ठीक आहे. की आता ह्या लाईफटाईम मध्ये मला 60 वर्षाचं आयुष्य आहे, मी हा. हे कर्म घेऊन येतो. ठीक आहे. आता मला एखाद्याला माफ करायला शिकायचंय, तर मी मे बी त्याला ना माझा दुश्मन म्हणून म्हणजे त्या आत्म्याला सिलेक्ट करेल की हा माझा दुश्मन बनून येणार. मग त्याच्यामध्ये आई वडील पण असू शकतात, तुमचे भाऊ बहीण पण असू शकतात, तुमचे ओके. प्रत्येक नाती आणि जे फ्रेंड सर्कल आहे हा. त्याला ना सोल ग्रुप म्हणतात. एक क्लोजर सोल ग्रुप असतो, एक आउटर सोल ग्रुप असतो, जे आत्मा स्वतः सिलेक्ट करते. प्रत्येक नातं, आई वडील कुठले असतील, कुठल्या स्टेटमध्ये जन्माला यायचं, कुठल्या जातीत जन्माला यायचंय, आणि बाकीच्या गोष्टी, की त्याच्यातून मला काय शिकायला भेटणार. एखाद्या आत्म्याला जर फाईट करून है ना ग्रो करायचं शिकायचं, तर तो गरीब म्हणून जन्माला येणार. ओके. कारण मग तेव्हा तर त्याला ते सॅटिस्फॅक्शन भेटणार ना, की यार मी फाईट केलं आणि मी इथपर्यंत पोहोचलो. हा. बरोबर. आणि एखाद्याला जर डॉक्टर बनायचं तर तो डॉक्टरची फॅमिली चूज करणार आहे, की मला तसं एन्व्हायरमेंट भेटावं की मी डॉक्टर बनणं असं नाही सोलचं, पण ते सेवा करणं. हा. ठीक आहे. हेल्प करणं, मदत करणं. पण सगळ्या सोलचं शेवटचं जर बघितलं, त्यांना हेल्पच करायची असते शक्यतो. लोकांना मदत करायची, समाजातून लोकांना अपलिफ्ट करायचं कुठल्या ना कुठल्या पद्धतीने, आणि माझं उदाहरण घेऊन लोकांना कळावं असं प्रत्येक आत्म्याला वाटत असतं यायच्या आधी. तर तसे आई वडील सिलेक्ट करतात. शक्यतो तुमचे कार्मिकच असतात, म्हणजे कर्मा ज्यांच्याशी जुडलेले तेच तुमचे आई वडील असतात. पण मग जन्माला आल्यानंतर ना ते एक म्हणतात की पहिले 7 महिने किंवा काहीतरी महिने, म्हणजे मला एक्झॅक्टली माहित नाही, आपल्याला पास्ट लाईफ मधल्या काही गोष्टी आठवत असतात किंवा आपण देवाशी कनेक्ट असतो. हा जो काही थॉट आहे तो काय? पास्ट लाईफ बरोबर आत्मा कनेक्ट असतो. म्हणजे वर्षभरापर्यंत जर बाळ तुम्ही बघितलं ना, असं झोपेत एकदमच हसतं आणि झोपेत एकदमच रडतं, रडण्यासारखा फेस करतो. ठीक आहे. सो दिस इज ऑल, ती कनेक्ट आहे त्या आत्म्याच्या बरोबर सोर्सशी. ओके. किंवा ती प्युअर आहे तेवढी, ती सगळ्या गोष्टी अनुभवू शकते. किंवा नवीन नवीन ती ना ह्याच्यावर आली आहे अर्थवरती, तर तिला त्या सगळ्या गोष्टी जास्त सेन्सिटिव्ह आहे ना. ती एखादी नवीन स्किन येते आपलं है ना कापल्यानंतर, ती किती सेन्सिटिव्ह असते, तिला सगळं जाणवतं असं. मग नंतर हळूहळू जे आपले संस्कार होतात, कर्म वाढतात, तसे तसे त्याच्यावरती एक धूळ वाढत जाते असं आपण म्हणू शकतो. पण तरी असं बघितलं जातं की 5 वर्षापर्यंत मुलं असतात अशी, म्हणजे सेन्सिटिव्ह असतात, जी ओल्ड सोल असतात, त्यांना ना बऱ्याच गोष्टी लक्षात राहतात. असं केसेस तुम्हाला युट्यूबवरती खूप भेटतील की लहान मुलांनी सांगितलंय आणि है ना ते खरं निघालं. एक तर माझ्याकडे असाच एक केस आलेला, जो लहान मुलगा होता 3.5 वर्षाचा, मुंबईत IT मधले आई वडील, एकदम प्रॉपर सुशिक्षित, सगळं चांगलं व्यवस्थित, आणि ते म्हटले की ह्याला ना स्वप्न येतात, स्वप्नामध्ये घाबरतो किंवा काही वेगळा थोडंसं बोलतो, गावाकडची लँग्वेज थोडीशी,
किंवा ह्याला ना काही काही माझी बायको आहे, माझी मुलं आहेत, आणि म्हणजे 3.5 वर्षाचा मुलगा. तर त्यांना वाटलं की याला सायकोलॉजिकली काही प्रॉब्लेम आहे म्हणून हा. माझ्याकडे आलेले. पण मी म्हटलं नाही, हे पास्ट लाईफचं आहे. त्याच्या जन्मतारखेवरनं पण कळत होतं ही इज व्हेरी सेन्सिटिव्ह ओके. पर्सन. तर मग त्यांना सांगितलं तर त्यांना विश्वास नाही झाला. तर त्यांनी फक्त सत्यता जाणून घेण्यासाठी ते साताऱ्याला त्याला घेऊन गेले आणि चेक केलं. ऍक्च्युली तिकडे तो न्हावी होता आणि त्यांनी जे सांगितलेला ऍड्रेस बरोबर होता. अक्षरशः तशाचा तसा ऍड्रेस त्यांनी सांगितलाय. तर त्यांना कळलं की त्यांच्या वाईफची पण रिसेंटमध्ये डेथ झालेली, पण मुलं वगैरे आहेत. त्या झाडाखाली कुठेतरी बसून ते लहान, म्हणजे पहिल्यापासून खूप लहान होते, 17-18 वर्षाचे. ते 70 वर्षाचे होईपर्यंत ते तिकडे न्हावीचं काम करायचे. ओके. 2 मुलं होती त्यांना, एक मुलगी होती. मुलीचं लग्न झालं वगैरे वगैरे. त्यांचं जवळजवळ 10 वर्षानंतर हे जन्म होतं ओके. आत्ताचं. तर हे सगळं त्यांना सापडलं आणि मग नंतर त्यांनी येऊन सांगितलं, अरे मॅडम असं असं आहे. म्हटलं काही नाही, तो सेन्सिटिव्ह आहे, त्यामुळे ह्या गोष्टी त्याला लक्षात राहिला. पण वेळेबरोबर हळूहळू विसरून जातं माणूस. हा, 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 हा. मग तुम्ही म्हणाल की त्या व्यक्तीचा 10 वर्षानंतर जन्म झाला. हा, मग मधले 10 वर्ष आत्मा कुठे असेल? मधले 10 वर्ष आत्मा आपल्या हातात असतं. म्हणजे की मला लगेच जन्म घ्यायचा आहे की मला थोडासा विसावा घ्यायचा आहे. कारण ओके. त्यांचं आयुष्य जे बघितलेलं ते खूप जास्त हलाखीचं होतं. खूप ओके. जास्त स्ट्रगल होते. म्हणजे न्हावीचं काम करायचे, तसं करून करून त्यांनी फॅमिलीला सगळं हे केलं. हा. तर ती जेव्हा जीव सोडते आत्मा, तेव्हा एक ना सोल रेलम असते, त्याच्यामध्ये जाते, जिकडे रेस्टिंग प्लेस असतो, जिथे हा. आराम करते थोडंसं. मग एक अभ्यास करायची एक जागा पण असते, जिथे आपले ना सोल गाईड एंजल पण असतात. त्यांच्या बरोबर जे आपल्याला जन्मापासून मृत्यूपर्यंत, इनफॅक्ट पुढे पण एक नेमलेले असतात, गुरु किंवा देव असं म्हणू शकतो ओके. आपण. तर त्यांच्या बरोबर बसून तो सोल डिस्कस करतो की मागच्या जन्मात माझं काय काय झालंय, काय काय राहिलंय पेंडिंग, ओके. आणि मग तो डिसाईड करतो की मग माझा पुढचा जन्म कसा असायला पाहिजे. तर ह्यांनी डिसाईड केलं की मला, त्यांचं शिक्षण नाही झालं, शिक्षण नाही करता आलं, सुशिक्षित नव्हतं, गावाकडे जन्म होता, मला शहरात राहायचंय. तर ओके. हे त्यांनी सगळं डिसाईड करून आराम करून मग नवीन जन्म घेतला. तर शेवटी सगळं गोष्ट आत्म्यावरती डिसाईड असते की फ्री विल दिलंय देवानी, तू बघ कधी तुला परत जन्म घेऊन जायचा आहे आणि कुठल्या परिस्थितीत जायचं आहे. आता त्या मुलाला ते आठवलं, हा. ठीक आहे. पण बऱ्याच लोक आपण 99% बघतो की आपल्याला पास्टचं आठवत नाही जन्मातलं. बरोबर. मग असं का होतं? जसं मी बोलले की स्टार्टिंग फेज मध्ये आठवत सगळ्यांना असतं, एकदम हा. छोटा 1 वर्षाचं असतं. पण हा. आत्ताचं जसं कलियुग एवढं जास्त चरमवर आहे ना, इथे आल्या आल्या बाकीच्या गोष्टी खूप इफेक्ट करायला लागतात आपल्यावरती. बाहेरचे संस्कार लहानपणापासून बघा ना, आता 1-2 वर्षाची मुलं मोबाईल घेऊन बसतात, हो. बरोबर. तर मग त्या गोष्टी तर खूप क्षीण होत जातील ना आतलं. हा. कारण आता एवढं सगळं आहे बघायला, माणूस का आपल्या आत. पण पहिलं ना असं खूप साऱ्या लोकांनी रिसर्च केलंय. वेस्टर्न कंट्रीमध्ये पण आपण जर बघितलं तर असे खूप रिसर्च झाले. त्याच्यामध्ये ना लोकांनी रिसर्च करून पुस्तक पण लिहिलंय त्याच्यावरती. ओके. असे डॉक्टर आहेत ज्यांनी 5 वर्षापर्यंतच्या मुलांवरती रिसर्च केलंय आणि त्यांना 3,000पेक्षा जास्त मुलांवरती केलं आणि त्यांना 80% लोकांचं असं दिसलं की त्यांना त्यांचं पास्ट लाईफ आठवतं. त्याच्यामध्ये डॉक्टर टिम टकर आणि डॉक्टर इयान स्टीव्हन्सन म्हणून आहेत. त्यांनी पुस्तकं पण लिहिली आहे रिसर्चवरती, चिल्ड्रन हू रिमेंबर देअर प्रिव्हियस लाईफ, ओके. अशा प्रकारचं. तर हे सगळं रिसर्च झालेलं आहे. पण आपण त्या एन्व्हायरमेंटमध्ये मुलांना ठेवतच नाही ना. किती भक्तीमध्ये टाकतोय, किती अध्यात्मामध्ये टाकतोय, किती प्रार्थना करतायत मुलं कंटिन्यू मोबाईल घेऊन टीव्ही वरती बसलेत, तर मग कसं दिसणार. करेक्ट. की जर आत्मा ठरवतो की मला कुठल्या फॅमिलीत जन्म घ्यायचा आहे, मला आई वडील कसे असायला हवेत, सो आपण असं म्हणतो की आपलं कर्म म्हणजे आपण जन्माला आल्यानंतर मृत्यूपर्यंत बरोबर. आपण काय करणार आहोत हे विधी लिखित आहे, आपण जे म्हणतो. हम्म, बरोबर आहे. मग तो व्यक्ती ठरवतो, तो आत्मा ठरवतो की मला इथे जन्म घ्यायचा आहे. बरोबर. मग तो जस्ट व्हिज्युअली वरून बघतो का की ही फॅमिली अशी आहे, माझी आई अशी दिसते, माझे वडील असे दिसतात आणि मग ह्यांचं रिलेशन असं आहे, मग मी इथे जन्म घ्यावा. तर हे असं पॉसिबल आहे का? नाही, त्यांचं कसं असतं, ही सोल काय बघते फक्त की माझे लर्निंग काय आहेत, मी इथे जाऊन हे लर्निंग करणार आहे का. ओके. तो डिसाईड तर हेच करून येतो. पण बिकॉज ऑफ इकडे आल्यानंतर जे पिक्चर दिसतं त्याच्यासमोर, हां. वडील आईला मारतायत असं ओके. बॅकग्राऊंड आहे. हां. जर तर ती आत्मा तर किती सेन्सिटिव्ह आहे ना 5 वर्षापर्यंत. हो, हो, त्या हो. गोष्टी जर ती बघतीये, तर मग त्याला काय त्याच्यावरती इफेक्ट होणार. मग एकतर तो खूप जास्त घाबरट होऊ शकतो, एन्झायटी होऊ शकते, खूप जास्त डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो, मोठा निर्णय घेणं खूप डिफिकल्ट होतं कधी कधी अशा मुलांना. आणि कधी कधी असं पण बघितलं जातं की ही सोल जास्त क्रूर बनते, की ओके. जर मी कमजोर बनलो तर लोक माझ्यावरती हात उचलतील, लोक मला जास्त हे करतील. तर ऍक्च्युली
जे लोक असं फिजिकल अब्युज करतात दे आर व्हेरी वीक फ्रॉम इनसाइड. म्हणजे त्यांना ओके. इनसिक्युरिटी असते कुठल्या ना कुठल्या गोष्टीची, त्यामुळे ते स्वतःचं प्रभुत्व ठेवण्यासाठी मग ते फिजिकल अब्युज करतात. ओके. ओके. की का ऐकत नाहीये, असं का होतंय, त्या गोष्टी ओके. मनासारख्या नाही झाल्या. मग हे ना असे दोन प्रकारे उलगडतं. लहानपण जर आपण बघितलं ना असं की डिफिकल्ट असलं तर त्याचं दोन प्रकारे, एखादा मुलगा खूप सेन्सिटिव्ह बनेल आणि जो लोकांचे दुःख जास्त समजून घेईल की मी बघितलंय हां. त्रास होताना, मी तसा त्रास समोरच्याला नाही देणार, किंवा माझे वडील दारू पितात तर मी दारू नाही पिणार. हां. पण असं पण बघितलं जातं की ते बघून मुलं दारू प्यायला लागली की माझे वडील तर पितातच ना. करेक्ट, करेक्ट. तर असं पण मनावरती परिणाम होतो, बिकॉज इट्स लाईक अ कच्ची मिट्टी. हां. पास्ट लाईफचं तर असतं, पण तुम्ही जे दाखवताय पिक्चर त्या गोष्टीचा तर इफेक्ट होणार ना. तो डिसाईड तर वेगळं करून आलेला, पण बरोबर. सिच्युएशन कुठलीही असू शकते. जसं तुम्ही आता नर्सरीमध्ये गेलात किंवा ज्युनियरमध्ये गेलात, तुम्ही शिकायलाच गेलात, तुम्हाला एमबीबीएस बनायचं, हो. तुम्हाला माहितीये, पण तिथे गेल्यानंतर तुम्हाला संगत चांगली नाही भेटली, तुम्हाला लोक वेगळी भेटली, तुम्ही नाही का बंक करायला लागला कॉलेज, तर मग तो तुमचा फ्री विल आहे की तुम्ही ओके. भटकलात. मग तुम्हाला तो लेसन परत लर्न करण्यासाठी परत जन्म घ्यावा लागेल की तुम्ही वेस्ट करून टाकला मग तो. ओके. ओके. कारण ओके. तुम्ही तर लाईनच चेंज करून टाकली, तुम्ही डिसाईड करून आलेलात. आणि असं होतं खूप वेळा ना, मुलं काही इंजिनिअरिंग घेतात आणि मग त्यांना जाणवतं यार मला ह्याच्यात मजाच येत नाही, मला ह्याच्यात चांगलंच वाटत नाही. मग कधी कधी यू टर्न पण घेते सोल की नाही, मी तर एमबीबीएस करायला आलोय, मी तर इंजिनिअरिंग करतोय, मला हे नव्हतं करायचं. मग असं पण होतं कधी कधी की जाणीव होणं महत्वाचं आहे. तुम्ही त्या आत्म्याशी किती लवकर कनेक्ट होता. जर तुम्ही असंच म्हणत राहिला नाही मी करतोय ते बरोबर आहे, बिकॉज ऑफ माझी फॅमिली अशी होती, मी असा झालो, करेक्ट. तर मग ते कसं काय जुळणार ना. मग ते तुमच्या सोल पर्पज कम्प्लीटच होत नाही. मग ही लोक नेहमी भटकलेली असतात. ती फक्त येतात, नॉर्मल आपलं रुटीनचं काम करतात, लग्न करतात, मुलं होतात, निघून जातात, दॅट्स इट. जे पर्पस आहे ते तर केलंच नाही. कारण देव कधीही तुम्हाला अर्थवरती असं नाही पाठवणार ना की जावा, लग्न करा, एन्जॉय करा, पार्टी करा. सोल पर्पस असतो. प्रत्येक आत्म्याच्या जन्माच्या मागे सोल पर्पस असतो. ओके. फक्त आपण विसरलो की परत जन्म, परत मागे, अरे यार मी तर अभ्यासच नाही केला, मी तर हा होमवर्कच राहून गेला, मी हा टॉपिक हातच लावला नाही या टॉपिकला, तर मला तर हा अभ्यास करायचा होता. तर ते वर गेल्यानंतर परत रिव्हिजन होतं आणि परत तो डिसाईड करतो आणि परत जन्म, असं. म्हणजे या सायकल असते बेसिकली, त्या सायकलमध्ये अडकत जातो. आता आपल्याला हे कळालं की आत्मा जन्म घेताना ठरवतो की मला कुठल्या फॅमिलीत जन्म घ्यायचा आहे. काही लोक खूप स्ट्रगल करतात आणि त्यातून सक्सेस होऊन मोठे होतात. काही लोक स्ट्रगल करत राहतात आणि तसेच या पृथ्वीतलावरून निघून जातात. मग हे का होतं? याचं मागचं कारण आपण असं म्हणू शकतो की जेव्हा तरुणपण असतं आपलं, आपले डिसिजन वरती ठरलेलं असतं. सोल एक प्लान घेऊन आलेली असते, तिच्याकडे ब्लू प्रिंट असतं की बाबा मला खाली जायचं, हे करायचं, हे करायचं. आणि ना आतून आवाज येत असतो आपल्याला की मला हे करायचं, चांगलं आहे, वाईट आहे, हे करायला पाहिजे. पण आपण ना खूप इग्नोर करतो कारण बाहेरच्या गोष्टी आपल्याला दिसत असतात म्हणून. तर आत्मा जेव्हा प्लॅन चेंज करते, किंवा आपण म्हणजे आत्मा नाही चेंज करत, आत्मा तर ते डिसाईड करून आली आहे. पण जर तुम्ही चुकीचा प्लॅन घेतला, जसं की एखाद्या मुलाला खूप जास्त है ना एमबीबीएस आवडतंय, पण त्यांनी जर इंजिनिअरिंग घेतलं बिकॉज ऑफ माझ्या मित्रांनी पण घेतलंय, बिकॉज पॅरेंट्सचं पण खूप जास्त इच्छा आहे, तर मग प्रॉब्लेम स्ट्रगल करणार. कारण सोलने तर डिसाईड केलं बाबा तू तर सेवा करायला चाललास, तुला तर है ना हे करायचंय. ती आतून आवाज असतो जो त्याची इच्छा असते आतली की मला हे करायचं. आणि त्याच्यामध्ये ना त्याला आवड पहिल्यापासून असेल की काय ना काय त्या रिलेटेड. म्हणजे जसं आपण MS धोनीमध्ये बघतो की त्याला क्रिकेट खूप आवडत असतं, जोपर्यंत तो लोकांचा ऐकतो तोपर्यंत तो सक्सेसफुल होत नाही, बिकॉज त्याचा सोल प्लॅन तो नव्हता ना. सोल प्लॅन होता की त्याला क्रिकेटच खेळायचं, त्याच्यामध्ये सक्सेस भेटेल. तर आयुष्यभर जी लोक स्ट्रगल करतात ते त्यांचा सोलचं ऐकत नाही, ते लोकांच्या बोलण्यात, मित्रांच्या बोलण्यात, याच्या त्याच्या बोलण्यात येतात आणि आपला सोल प्लॅन म्हणजे सोल वायाच घालवतात. म्हणजे आयुष्य, हे जन्म वाया गेलं की. आणि शेवटी ना त्यांचं रिग्रेट पण असंच राहतं की यार मला हे करायचं होतं, मी ते केलं असतं, मला खूप चांगलं वाटलं असतं. असं एक केस आलेला माझ्याकडे. एक पर्सन होते ज्यांचं थोडंसं हॅबिट होती, त्यांना ना कुणाचं ऐकायला आवडत नव्हतं. त्यांचं खूप असं स्ट्रॉंग होतं, एक हट्टी असं म्हणतो ना, स्टब्बन, तशा टाईपचं. तर त्यांच्या मागच्या जन्मात असं बघितलं गेलं की मागच्या जन्मात वडिलांनी इतकं जास्त प्रेशराईज केलेलं की त्यांना ना प्रत्येक गोष्ट विचारून, म्हणजे हे करू का ते पण विचारून, त्यांना
त्यांच्या म्हणजे सरपंच वगैरे होते कुठल्या गावाचे, तर ते नव्हतं करायचं, त्यांना शिक्षण करायचं होतं पण नाही करता आलं त्यांना. आणि ओके. हे सगळं असे संस्कार झाल्यामुळे आताचा जन्म जो त्यांचा झालाय, मला कोणाचं ऐकायचंच नाहीये, ओ. मला असंच बनायचं आहे अशा टाईपचं. तर त्यांनी त्या ते संस्कार झाले हम्म. आत्म्यावरती, पण त्यांनी तर स्वतःच्या आत्म्याला पण नाकारलं कुठेतरी. ते ओके. त्याच्यामध्ये पण स्ट्रगल करतात. जेव्हा तुम्ही एक्स्ट्रीम मध्ये जाता ना, एक्स्ट्रीम टोकामध्ये जाता, त्यावेळेला पण स्ट्रगल करतात. तेव्हा पण आपण स्वतःशी मला सगळं माहितीये, मला सगळं कळतं. ओके. मग तुम्ही कसं करणार? मग तुम्ही स्वतःशी पण कनेक्ट नसता. हा. करणारा मी आहे सगळं, हे डोक्यात येतं. ओके. 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 तर मग परत सोल प्लॅन तिकडे पण डिस्कंटिन्यू होतो, की वाया गेलं हे आयुष्य. तसंच काही लोक खूप चिडचिडे असतात. हम्म. काही लोक खूप इमोशनल असतात, की थोडं काही बोललं की डोळ्यातून पाणी येतं. मग ह्या गोष्टीचा आणि सोलचा काही संबंध आहे का? 100% म्हणजे आता जे मी तुम्हाला सांगितलं, की ज्या माणसाने खूप जास्त रूल केलं, सगळ्यांवरती एकदम आपलं प्रभुत्व हे करण्यासाठी आहे ना, म्हणजे ऑफकोर्स तसा डेट ऑफ बर्थ घेऊनच, की मी असं करणार आहे, हे हम्म. ठरवलेलं त्यांनी. हम्म. आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. मग त्याचा जो अंत होता ना, तेव्हा कारण आत्मा एक प्युअरेस्ट फॉर्म असते. त्याला हा. माहिती आहे, अरे मी ह्याला दुखवलं, मी ह्याला दुखवलं, मी किती वाईट केलं. आम्ही जेव्हा पास्ट लाईफ रिग्रेशन करतो ना, मागचा जन्म म्हणजे असं बघतो, की जेव्हा मृत्यू येतो आपल्याला, तर हम्म. असं आपल्या पुराणात पण लिहिलंय, की 5 मिनिटात आयुष्य सगळं तुमच्या डोळ्यापुढे फिरून जातं. मग ओके. तुम्ही काय केलंय आणि कोणत्या हेतूनी केलंय, तुमचं इंटेन्शन काय होतं, त्याच्यावरती तिथेच तुमचा पुढचा जन्म ठरतो. आता जर तुम्ही ओके. बघितलं, की तुम्ही खूप म्हणजे खूप वाईट होता, तुम्ही लोकांवरती खूप अत्याचार केले आणि लोकांना तुमच्या हिशोबाने चालवलं, त्याच्यामुळे त्यांना नुकसान पण झालं. हा. त्यांना खूप मनस्ताप झाला किंवा त्रास सहन करावा लागला. तर मग तुमचा पुढचा जन्म इमोशनल होऊ शकतो, येऊ शकतो, ओके. की पश्चाताप म्हणून आत्मा स्वतः डिसाईड करते. कारण आत्मा एकदम प्युअर आहे ना, बरोबर आहे. परमात्माचं रूप आहे. जेव्हा हम्म. ती एक सोल फॉर्म मध्ये येते, तेव्हा तिला दिसतं, की हे चुकलंय माझ्याकडनं, मी याला खूप दुःख दिलं, मी हे ओके. काम मागे अर्धवट सोडलं, मला परत जन्म घेऊन हे निस्तारावं लागेल, ह्याचे हे ₹2 घेतलेले मला परत करायचे. ओके. असं तर तुमचा स्वभाव जर मागच्या जन्मात खूप जास्त रागिष्ट असेल, तुम्ही खूप अत्याचार केले फॅमिलीवरती, लोकांवरती, तर तुम्ही या जन्मात इमोशनल होऊन जन्म घेणार. तुम्हाला सगळ्यांचं ऐकावं लागेल, असं वाटेल सगळी लोक यूज करून चाललेत मला. हा. पण नाही का, गोष्टी अशा अनफोल्ड होतात. कुठेतरी ह्या गोष्टी तुमच्या वरती डिसाईड असतात, म्हणजे तुमच्या मागच्या जन्मावरती डिसाईड असतात. ओके. ओके. आणि त्याला कसं ओव्हरकम करायचं, त्याला कसं काउंटर करायचं, हे शिकणं म्हणजे आयुष्य जगणं, आपण असं म्हणू शकतो. ओके. आता मगाशी तुम्ही म्हणालात, की काही लोकांना असं वाटतं, की यार मला एखाद्या फील्डमध्ये इंटरेस्ट नाहीये आणि मला एखादी गोष्ट करायची, पण लोकांचं ऐकतात आणि ती फील्ड निवडतात आणि ते स्ट्रगलमध्ये स्ट्रगल पडतात. करतात. हं. बरोबर आहे. की बऱ्याचदा आपल्याला जे मार्केटमध्ये लोकं दिसतात आपल्याला, हम्म, की व्हायचं असं डॉक्टर होतो इंजिनियर. हम्म. असं जरा उदाहरणाने सांगा ना, की म्हणजे जेणेकरून प्रेक्षकांना कळेल, की ते रिलेट करू शकतील, की यार माझ्या बाबतीत ही गोष्ट होतीये. हा, त्यांना ना असमाधान वाटतं, अनसॅटिस्फॅक्शन, हां. नेहमी इनकम्प्लिशन फील होत असतं आतून, की नाही यार, मी ह्याच्यासाठी नाही बनलेलो, मी इकडे मला मनच लागत नाही, मला म्हणजे फक्त फॅमिली सांभाळायची आहे, फक्त लोकांसाठी करायचंय म्हणून मी करतोय. पण मग हे असमाधान आणि दुसऱ्या बाजूला असं पण बघितलं जातं, की फिमेलचं पण खूप वेळा असं होतं, की एखाद्या मुलाबरोबर नसतं लग्न करायचं, त्यांचा आतून आवाज येत असतो, की नाही यार, हे बरोबर नाहीये, नाही करायला पाहिजे, पण बिकॉज ऑफ फॅमिली प्रेशर ते करतात. हं. आणि खूप जास्त स्त्रियांचं असं बघितलं जातं किंवा माणसांचं पण असं बघितलं जातं, की मी आयुष्यभर खुश नाही राहू शकले, मला या माणसाकडनं ते सुख किंवा समाधान भेटलंच नाही, किंवा मी जे काही काम केलं त्याच्यामध्ये मला समाधान नाही भेटलं. हां. जर तुम्ही त्याच्यासाठी उभे राहिला, अगेन तुम्ही आपल्या सोल प्लॅनवरती आलात, तर मग मे बी तुमचं आयुष्य बदलू शकतं. तुम्ही ऍटलीस्ट लास्टची ती स्पीच आहे ती हां. रेडी करू शकता, की मी फाईट केलं त्या सिच्युएशनतून आणि बाहेर आलो आणि परत मी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं आणि मी बनलो इंजिनियर. ओके. पण जर तुम्ही ते समाजासाठी, लोकांसाठी तुम्ही तेच करत राहिला, तर तुम्ही तुमचं पुढचा सोल प्लॅन गडबड करताय. पण आता तुम्ही तर लग्नाचं म्हणालात, हम्म. असं म्हटलं जातं, की लग्नाची गाठ वरच बांधली जाते. तर ते खरं आहे का? लग्नाची गाठ वर बांधली जाते. हे बघा, पहिलं तर ना, आत्मा जो असतो त्याला पहिलं तर जेंडर नसतं, हां. कुठलंही जेंडर नसतं. तो या जन्मात बाई बनू शकतो, पुढच्या जन्मात है ना, हां. पुरुष बनू शकतो. आणि आत्म्याला नातं सुद्धा नसतं, त्याला ओके. फक्त लर्निंग असतं, वरती नातं नसतं.
मला एखादी गोष्ट तुमच्याकडून काढून घ्यायची म्हणून मी कुठल्याही नात्याने येऊ शकते तुमच्या बरोबर. ठीक आहे. मे बी या जन्मात तुमची मुलगी बनून आले मी. ठीक आहे. की खूप जास्त एक खूप सुंदर स्टोरी आहे. त्यांनी ना खूप व्यवस्थित कळेल लोकांना की एक माणूस आले माझ्याकडे, एक मेल, जे खूप जास्त त्रासात होते. ओके. बायको कधी समाधानी राहत नाही, खूप चिडचिड करते, खूप म्हणजे तिच्या अपेक्षाच पूर्ण होत नाही. ती आल्यापासून गोष्टी खूप चांगल्या झाल्या, म्हणजे लक्ष्मीचे पाय असे म्हणतात तसं आहे, पण आयुष्यात समाधानच नाहीये. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, तिच्याकडे बघा हे, हिच्याकडे बघा हे, असं बायकांचं जसं असतं ते खूप ओव्हर आहे. मला कळत नाही असं का अपेक्षा आहेत तिच्या, असं म्हणून ते आले आणि लग्नाला जवळजवळ 7-8 वर्ष झालेले. मग आता तरी शांत व्हायला पाहिजे होतं. ती समाधानीच नसते माझ्यापासून. तर आम्ही डिसाईड केलं की ठीक आहे, काउन्सिलिंगसाठी ती रेडी नव्हती, थोडी स्टब्बन होती. तर पास्ट लाईफ रिग्रेशन करायचं ठरवलं. त्यांनी स्वतःला एक राजा बघितला मागच्या जन्मात, आणि त्याच्यामध्ये त्यांना खूप वर्षानंतर एक मुलगी झाली. जी मुलगी होती त्यांची ह्या जन्माची बायको होती. ओके. आणि ते एवढे खुश होते ना की खूप वर्षानंतर मला मुलगी झाली, मी खूप खुश आहे, मी हिला खूप खुश ठेवणार आहे, मी हिला सगळं काही देणार आहे. ठीक आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टीची कमी नाही करू देणार हिला, असं. म्हणजे ते सगळ्यात चांगल्याच्या चांगली गोष्ट तिच्यासाठी करायचे. पण अकस्मात मृत्यू झाला. त्यांच्या मनात पण हे राहिलं, मी हिच्यासाठी खूप काही नाही करू शकलो. आणि त्यांनी तिचं लग्न पण नाही होऊ दिलं. म्हणजे ती 30-35 वर्षाची होती जेव्हा त्यांचे वडील वारले. मग तिचं पण लग्न वगैरे नाही झालं, ती पण एकटी राहिली शेवटी. मग तिच्या मनात पण रिग्रेट राहिलं की माझ्या सगळ्या म्हणजे अनफुलफिलमेंट झालेल्या ज्या नीड्स आहेत त्या मी यांच्याकडनंच पूर्ण करणार आहे. बिकॉज यांनी मला वचन दिलेलं, प्रत्येक वाढदिवसाला ते म्हणायचे की तू जे म्हणशील ते सगळ्यात बेस्ट. आणि त्यांनी लग्न होऊ नाही दिलं कारण ही सुखी राहते का नाही तिकडे काय माहिती, मीच पाहिजे, म्हणजे माझ्याजवळ ही सुखी राहील. आता हा अननोईंगली सोल कॉन्ट्रॅक्ट बनला की हिच्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करणार आहे. तर कुठेतरी ते मॅरेज लाईफची पण जी इच्छा हिची इनकम्प्लीट राहिली, बाय डिफॉल्ट ह्यांना पूर्ण करावी लागली. नवरा बनून आले हे. तर नातं नसतं सोलला, कधीही कुठलंही नातं अनफोल्ड होऊ शकतं. कधी तुम्ही भाऊ बहीण असू शकता, या जन्मात तुम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असू शकता, नवरा बायको असू शकता, मुलगा आई असू शकतात. असे बरेच उदाहरण आहेत माझ्याकडे. अजून एक खूप इंटरेस्टिंग उदाहरण आहे की एक फिमेल आहे, म्हणजे चंदीगडची आहे, आणि ती अचानक, म्हणजे खूप विचित्र आहे, आता तुम्ही बघा त्याच्यात टाकायचं का नाही. तर त्यांनी मला कनेक्ट केलं. मला म्हटलं, मी ना माझ्या सासूच्या प्रतीनं मला खूप वेगळं आकर्षण वाटतं. असं वाटतं त्यांनी माझ्याबरोबर राहावं, माझ्याशी बोलावं, माझ्याशी कनेक्ट राहावं. मी किती बोलते पण त्या येतच नाही, लांब लांब पळतात. तर मला असं का होतं मला कळत नाहीये असं. आणि जेव्हा त्यांचं पास्ट लाईफ केलं त्यावेळेला आम्हाला कळलं की ती म्हणजे ही जी होती सून होती त्यांची, ती मुलगा होती, आणि त्यांची सासू जी होती ती गर्लफ्रेंड होती. आणि ह्या मुलाने त्यांना धोका दिलेला. ठीक आहे. सो त्यांना असं की ह्याच्यामुळे मला खूप त्रास झाला, हा माझा ऐकतच नाही, आणि शेवटी ह्याने मला धोका पण दिला. तर मी असं काहीतरी जन्म घेणार आहे की ज्याच्यामध्ये ह्याला माझं ऐकावं लागेल, आणि ह्याला मी म्हणजे माझ्या हातात असेल, माझ्या मुठीत असेल. तर बेस्ट नातं कुठलं आहे? सासू सुनाचं आहे. ती सून बनून आली, उठ म्हटलं की उठ, बस म्हटलं की बस, असं. तर हे अनफोल्ड होतं ना तेव्हा खूप वेगळं वाटतं. अचानक एखाद्या सोल बरोबर आपल्याला अट्रॅक्शन होणं, दॅट इज ऑल्सो बिकॉज ऑफ इट. पास्ट लाईफचं तुमचं देणं घेणं आहे. ओके. आता आपण तुम्ही जे म्हणताय की तुम्ही त्या पेशंटच्या त्याच्या पास्ट लाईफ मध्ये गेलात, तर एक्झॅक्टली ही प्रोसिजर असते ती कशी होते? एक्झॅक्टली ही प्रोसिजर म्हणजे फक्त तुम्हाला पडायचं आहे, ऑनलाईनच होते शक्यतो, कारण लॉकडाऊन नंतर हे जास्त झाले, नाही तर समोरासमोर व्हायचे. पण आता कारण सगळ्यांना सगळीकडे जाणं शक्य नाही, आम्हाला पण जास्त क्लायंट भेटतात लांबून पण. तर आम्ही फक्त त्यांना ना ऑनलाईन बोलणं, आपलं फोनवरती जसं आपण बोलतो तसं संध्याकाळच्या वेळेला शक्यतो मी करते. एक हेडफोन लावून तुम्ही पडा आडवे, आणि फक्त मी जे म्हणते त्या गोष्टी तुम्ही फॉलो करा. तर ह्याच्यामध्ये काय होतं, आपल्याला रिलॅक्स केलं जातं. आपल्या डोक्यात जे हजारो विचार असतात बेसिकली, ह्याला माइंड डायव्हर्ट केलं जातं. आपल्या ना 2 प्रकारचे माइंड असतात, एक सबकॉन्शियस माइंड असतो, एक कॉन्शियस माइंड असतो. कॉन्शियस माइंड जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत सबकॉन्शियसला टच नाही करू देत. ठीक आहे. सगळ्या आपण जे आता बोलतोय त्या गोष्टी पण सगळ्या कॉन्शियस माइंड कडून होऊन फिल्टर होऊन ते सबकॉन्शियस मध्ये जाणार. ओके. तो पण त्याला जे वाटेल ते. कॉन्शियस माइंड कसं काम करणार की तो बघतो, तो लॉजिकल आहे. ठीक आहे, की अरे हे चालू आहे,
हे याच्यामुळे असं होतंय. पहिलं तर तुझ्या बरोबर जसं मॅनिफेस्टेशन मध्ये लोक म्हणतात ना की आमचं मॅनिफेस्टेशन होत नाही, होत नाही. कारण त्यांचं कॉन्शियस माइंड खूप जास्त ऍक्टिव्ह असतं. कॉन्शियस माइंड त्यांना काय म्हणणार, आता हा म्हटला की मला 1,00,000 रुपये कमवायचे महिन्याला, ठीक आहे, पण त्यांचा कॉन्शियस माइंड म्हणणार अरे पहिला तू प्रयत्न केलेलास, झालं नाही, तू तेवढा काम करतोस का, हे जे कंटिन्युअसली चालू असतं दॅट इज आपला कॉन्शियस माइंड, जो आपल्याला, आणि ते डायरेक्ट जर तो कॉन्शियस माइंड काढला, सबकॉन्शियस मध्ये ते जे इंटेन्शन टाकलं, तर तुमचं मॅनिफेस्टेशन 100% सक्सेसफुल होतं. ओके. पण ती जी प्रोसेस आहे ती आम्ही डीप मेडिटेशननी करवतो लोकांना, की कनेक्ट विथ युअर सबकॉन्शियस माइंड. ते कॉन्शियस माइंड पूर्ण झोपून जातं. इट्स लाईक अ अप्पर लेअर ऑफ स्विमिंग पूल आपण म्हणतो ना, असं जेव्हा ते शांत असलं तर आपण डीप मध्ये जाऊ शकतो. जे समुद्रामध्ये असतात बर्फाचे, जे दिसताना वरनं एवढेसे दिसणार, ज्याने टायटॅनिकला तोडून टाकलं, खालून खूप मोठा असतो. जो वरचा पार्ट असतो तो आपला कॉन्शियस माइंड आहे. दॅट इज ओनली आपल्या डोक्याचा 5 to 10%. आणि जो सबकॉन्शियस माइंड आहे तो 80%, 90% आपली मेमरी किंवा जे बिलीफ सिस्टम आहेत ते सगळे सबकॉन्शियस मध्ये असतात. पण तिथपर्यंत जाणं लोकांना डिफिकल्ट होतं, म्हणून सगळे म्हणतात मेडिटेशन करा, शांत राहा. चाव 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 डोक्यामध्ये नाही राहायला पाहिजे, तेव्हा तुम्ही जास्त गोष्टी अचीव्ह करू शकता, तेव्हा तुम्ही क्लिअरिटीनी विचार करू शकता, आणि म्हणजे मॅनिफेस्टेशन पण तुमचे कम्प्लीट होतील. आता मगाशी तुम्ही म्हणत होत की म्हणजे आत्मा ठरवतो की मला कुठल्या घरात जन्माला घ्यायचं. बरोबर. थोडासा वियर्ड प्रश्न आहे, पण मग तो लॉजिकल विचारायला हरकत नाहीये की काही लोक तृतीयपंथी होतात, तर मग हे पण आत्माच ठरवतो. 100%. कारण ज्याच्यामध्ये जेव्हा आत्मा स्वतः बघते, जेव्हा मागे वळून मी जसं बोललं ना, एकदम प्युअरेस्ट फॉर्म आहे, आणि तिला कळतं यार मी ह्याच्याबरोबर चुकीचं केलं, ह्याच्याबरोबर वाईट केलं, ह्याचा मला पश्चाताप करावा लागेल आणि मला तितकंच पेन सहन करावं लागेल, तेव्हा मी या गोष्टीचा पश्चाताप करू शकतो. ओके. तर मग ती अशी सोल बनवून येते. एक केस आहे माझ्याकडे, म्हणजे तुम्ही इझिली समजू शकता. एक पर्सनचा मला कॉल आलेला, ते मला म्हटले की मॅडम मला ना खूप वियर्ड गोष्टी, जे तृतीयपंथी असतात त्यांचं ठीक आहे, पण काही लोकांना फक्त फिलिंग होतात की मी स्त्री आहे, पुरुषाच्या शरीरात कैद आहे, ठीक आहे, पण मग हा तर पूर्णपणे स्त्री पण नाही बनू शकत. म्हणजे खूप विचित्र सिच्युएशन होती त्याची, आणि त्याला इतकी अर्ज व्हायची की मला गाऊन घालायचा आहे, मला गजरा लावायचा आहे, मला टिकली लावायची आहे, मला हिरव्या बांगड्या घालायच्या आहेत, मला नथ घालायचं आहे, काठाची साडी घालायची आहे, नऊवारी, म्हणजे इतकं स्पेसिफिक होतं ना त्याचं. ही इज इंजिनियर, ओके, बेंगलोरला येते. तर म्हटलं अरे पण म्हणजे असं का, तर तो म्हटलं मला नाही माहिती, मला लहानपणापासून अशा गोष्टी, पण मी ना घाबरून कोणाला बोललो नाही, म्हणजे आतल्या आत मी जे सहन करतो ना ते मला सहन होत नाहीये आता, इतका जास्त त्रास होतोय. तर आम्ही त्यांच्या पास्ट लाईफमध्ये जाऊन बघितलं, तर त्यांनी पाहिलं की ते खूप वाईट होतं, म्हणजे एक पुरुषच होते, त्यांनी स्त्रियांबरोबर खूप वाईट वाईट केलेलं. म्हणजे ज्या कॉल गर्ल वगैरे असतात, ज्या वैश्य असतात, तशा स्त्रियांशी त्यांनी संबंध केले, आणि एक सायकोलॉजिकल प्रॉब्लेम जे काही होता त्यांना, ते खून पण करून टाकायचं त्यांचा, मारून टाकायचंय, खूप वाईट रित्या त्यांना ट्रीट करायचं, बिकॉज त्या स्त्रिया आहेत म्हणून. त्यांचा कुठेतरी कर्स ह्यांना लागलेला, आणि त्यामुळे अशा गोष्टी अनफोल्ड झाल्या त्यांच्या. तर याच्यामध्ये ना आम्ही हिलिंग पण करतो, की त्या आत्म्या, ज्या अतृप्त आत्म्या होत्या, समथिंग 4-5 होत्या, त्यांना बोलवलं, त्यांच्याशी माफी मागायला लावली, आणि रिझॉल्व्ह केलं ते. मग आता थोडंसं ते बॅलन्स आहेत, व्यवस्थित आहेत. पण तृतीयपंथी असण्याच्या मागे रिझन मेन तुमचा पास्ट लाईफ असतो. कुणी जन्मता असं नाही डिसाईड करत, पण तुम्ही कोणाला तरी तेवढा अपमानित केलंय, किंवा त्या जेंडरला तुम्ही खूप जास्त खालचं समजलंय. जसं आपल्याकडे म्हणतात ना बायका म्हणजे पाय की जुती, सो सोल तसा नाही ना, सोलला तर जेंडरच नाही. अरे मी किती वाईट ट्रीट केलं समोरच्याला, त्या आत्म्याला, तर मला पण तेवढं वाईट फील करावं लागेल, म्हणून मग असा जन्म घेतात. तुम्ही मगाशी म्हणाल की आपला कॉन्शियस माइंड जो असतो छोटा असतो, सबकॉन्शियस माइंड खूप मोठा असतो, स्टोरेज करण्याची कॅपॅसिटी खूप जास्त असते. मग आपण रेग्युलर लाईफमध्ये जन्मल्यानंतर मृत्यूपर्यंत खूप सारं काय म्हणतो अभ्यास म्हणा किंवा अनुभव म्हणा, पण सगळ्याच गोष्टी आपल्याला आठवतात असं नाहीये, काही गोष्टी आठवत नाहीत. मग असं का होतं? काही गोष्टी आठवत नाही कारण आपल्यावरती जसे जसे संस्कार होत जातात ना. जसं आता तुम्ही मराठी कुटुंबात जन्मलात, तुम्हाला तसे संस्कार झाले, तेच शब्द ऐकले, तेच कपडे घातले, तसंच एन्व्हायरमेंट होतं आजूबाजूचं, तसेच मित्र होते,
आता जर तुम्ही गुजरातमध्ये जन्मला, मागच्या जन्मात तुम्ही गुजरातमध्ये जन्मलेला असं समजा, हा ठीक आहे, तर मग तिकडचे संस्कार असतील. तर ह्या जन्मात एक्झॅक्टली तुम्हाला त्या गोष्टी नाही आठवणार. मे बी तुमचं मध्ये तेवढी सेन्सिटिव्हिटी नसेल, बिकॉज हे वाले संस्कार खूप जास्त पडलेत तुमच्यावरती, ओके. असं होऊ शकतं. पण तुम्हाला देजाबू होऊ शकतो. हम्म. देजाबू एखाद्या गोष्टीला, एखाद्या प्रांतात गेल्यानंतर आपल्याला होतो, एखादी गोष्ट खाताना होतो. तुम्हाला फाफडा जलेबी खूप जास्त आवडत असेल आणि तिकडचं ते फेमस आहे, ज्या काय फेमस आहे गरबा किंवा त्यांचं ट्रेडिशनल वेअर हा. यू फील, किंवा तुम्ही साऊथ मध्ये मागे तुमचा जन्म झाला असेल तर तुम्हाला त्या गोष्टी खूप जास्त आवडू शकतात. तसं पण माझ्याकडे एक उदाहरण आहे, म्हणजे महाराष्ट्रनाच आहे, आमच्या रिलेटिव्ह आहेत, तिचं पास्ट लाईफ रिग्रेशन केलेलं, तिने स्वतःला साऊथ मध्ये पाहिलेलं. तर ओके. तिला त्या गोष्टी खूप आवडतात, म्हणजे केरला साईडचं हे तलवार आणि त्यांचं जे ट्रेडिशनल फोक डान्स आहे, त्यांचं जे कपडे घालायचे, कांजीवरम साडी, हे ते, मग तिला त्या गोष्टीमध्ये खूप पहिल्यापासून आकर्षण होतं. जेव्हा पास्ट लाईफ केलं तेव्हा तिला कळलं, अच्छा हे ह्याच्यामुळे मला होतं, कारण मी तिथे ओके. जन्म घेतलेला, कारण मी तिकडे वाढले होते. कारण एक जन्म होतो तेव्हा खूप संस्कार होतात ना आपल्यावरती. Correct. पण जेव्हा आपण वर जातो तेव्हा आपण काही गोष्टी रिकाम्या करून जातो, काही गोष्टी सोबत घेऊन जातो, कारण आपण खूप अटॅच असतो. करेक्ट आहे. म्हणून भगवद्गीतामध्ये म्हटलंय की डिटॅचमेंट है ना, इट्स जस्ट अ हा. रोल. तुम्ही कपडे घालताय, रोल करताय, दुसरा कॉस्ट्युम चेंज करताय, एकदा डॉक्टर बनताय, एकदा इंजिनियर बनताय, ते पूर्णपणे संपवा. ते धरून ठेवू नका, नाहीतर मग त्या गोष्टींना हॉन्ट करत राहतात, डोक्यात येत राहतात, अरे ह्याच्याशी काहीतरी माझा संबंध आहे, हा. या गोष्टीशी किंवा ह्या प्रांताशी किंवा ह्या सिच्युएशन मध्ये मी पहिला पण आलोय. असं बऱ्याचदा पाहायला मिळतं की एखादा मुलगा असतो ज्याने कधीच कुठली वेगळी लँग्वेज शिकलेली नसते, पण त्याला 7-8 लँग्वेज येत असतात. मग ही गोष्ट काय? ही पण त्याच्यामुळेच, मागच्या जन्मामुळेच. आणि खूप लवकर तुमची कॅपॅसिटी खूप चांगली असते. तुम्ही एखाद्या गोष्टीला, हे बघा आता सचिन तेंडुलकर आहे, तो डायरेक्ट सचिन तेंडुलकर नाही बनला. हा. त्यांनी मागच्या बऱ्याच जन्मापासून यासाठी प्रयत्न केले. ओके. त्यावेळेला म्हणजे तो प्रॅक्टिस करत असेल त्या गोष्टीची, वेगळ्या वेगळ्या प्रकारे करत असेल, पण कुठेतरी त्या गोष्टीचा पाठिंबा असल्याशिवाय आज तुम्ही जे आहात ते नाही आहात. ओके. आज मी या गोष्टीवरती बोलतेय, मी काही अभ्यास केला, किती केला, पण ह्याचा मागचा पाठिंबा असल्याशिवाय मी एवढं डिटेलमध्ये जाऊच शकत नाही. ओके. तर ते कुठे ना कुठे तुमचं स्टोअर असतं, फक्त ना ते धूळ बसते, त्याला फक्त हटवायचं असतं. इट्स अ सोल प्लॅन, की आता तू धोनी बनणारस, आता तू लता मंगेशकर बनणारस. तर असं डायरेक्ट जन्म नाही घेत सोल, की एकदम आता मी आलो की फेमस आयुष्य जगणार आहे. त्याच्यासाठी त्यांनी त्या गोष्टीचा अभ्यास केलेला असतो. एखादा चित्रकार, मोठा चित्रकार अचानक नाही बनत. एखादा बघा ना, लहान मूल पण इतकं सुंदर चित्र काढतं, बरोबर आहे. बिकॉज ते मागे अभ्यास करून आलेला असतं. आपण जेव्हा नॉर्मल जगत असताना काही लोकांना मृत्यूची भीती सतत वाटत राहते, तर मग या मागे काय कारण आहे? मृत्यूची भीती वाटणं एकदम कॉमन आहे, म्हणजे कारण आपण जन्म घेतो आणि शरीराशी आपला ना एकदम जवळचा संबंध बनतो. आपल्याला वाटतं मी, माझं शरीर म्हणजे सगळं काही, आपण सगळं करतो त्याच्यासाठी, खातो पितो, अचानक हे सुटणार आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. पण जी लोक अवेअरनेस मध्ये नसतात ना, की मी आत्मा आहे, मी तर शरीर नाहीच आहे, हे जेव्हा अवेअरनेस मध्ये आलं तर ते भीती आपोआप निघून जाईल. ओके ओके ओके. मग ह्यासाठी स्पेसिफिक काही थेरपी किंवा काही वर्कआउट आहे? थेरपी असं नाहीये, पण अवेअरनेस असणंच महत्वाचं आहे. भगवद्गीता तुम्ही वाचलं तर सगळ्या अध्यायामध्ये एकच बोललंय, डिटॅचमेंट. तुम्ही ते अभ्यास करायला आलेले आहात, तुम्ही कर्तव्य करा, कर्म करा, तुमचं जे काय आहे, जे संबंध आहे तुमचे ते सगळं करा, पण विथ डिटॅचमेंट, की हे टेम्पररी आहे, माझं अल्टिमेट गोल काहीतरी दुसरं आहे. म्हणजे मृत्यू येणार आहे, मृत्यू अटल आहे, आणि मृत्यू हा एंड नाहीये, मृत्यू ही नवीन सुरुवात आहे. ओके. मी लर्निंगसाठी आलोय इकडे. एक डिटॅचमेंट राहणं अति महत्वाचं आहे, त्याच्याबरोबर मग मृत्यूची भीती आपोआप निघून जाते. आता मृत्यूशीच निगडीत काही लोकांचं आयुष्य खूप कमी असतं, काही लोकांचं आयुष्य खूप जास्त काळ राहतं, पण ते हॅपी नाही राहत. म्हणजे जसं आपण म्हणतो की म्हातारपण जे म्हणतो की खूप कष्टामध्ये जातं, मग हे का होतं? त्याच्या मागे पण पास्ट लाईफच असतं कुठेतरी, की तुम्ही तुमच्या पॅरेंट्स किंवा मागच्या जन्मात तुमच्या जवळ जे काही होते ओल्ड लोक, त्यांच्याशी तुम्ही कसं बिहेव केलं. जर तुम्ही कुठेतरी त्यांच्यावर चुकीचं वागला तर तुम्हाला ते फेडावं लागेल ना, बिकॉज आत्मा ना डिसाईड करते की मी ह्या आत्म्याला ना तितका त्रास दिलाय, मी पण तितकाच त्रास सहन करणार आहे. स्वतः डिसाईड करून येते की मी म्हातारपणी ह्यांना सपोर्ट नाही केला तर मी सुद्धा म्हणजे म्हातारपणी असंच मृत्यू मला यावा. की समजा आपण एखाद्याला त्रास दिला तर पुढच्या जन्मात तो त्रास तुम्हाला सहन करावा लागतो, तेच आहे. आणि कोणी दुसरं नाही देत, आपण स्वतः डिसाईड करून येतो. ओके.
आपण स्वतःच डिसाईड करतो की माझ्याकडनं हे चुकलं, मला ह्याचा पश्चाताप अशा प्रकारे करायचा. आत्मा इज अ प्युरेस्ट फॉर्म ना, हा अगेन, ठीक आहे. पण शरीर जे असतं ना त्याच्यावरती वेगळे संस्कार झालेले असतात. हा. आपण बघतो यार, माझे वडील माझे आजोबांची नव्हते इज्जत करत किंवा रिस्पेक्ट करत, त्यांनी नव्हतं कधी व्हॅल्यू केलं, तर मी का करू? ओके तर संस्कार तुम्हीच पाडता ना तुमच्यावरती हा. कुठेतरी. ओके त्याच्यामुळं मग फिजिकली आपण जेव्हा जिवंत असतो त्यावेळेस आपल्याला ते लक्षात येत नाही की आपण नाहीये, अत्याचार कारण करतोय. आपल्याला वाटतं हे नॉर्मल आहे ना, ठीक आहे सगळेच करतात, आपण पण तेच करतोय. अवेअरनेस हा. नाहीये तुमच्यामध्ये कर्माबद्दल. अवेअरनेस, कर्मा म्हणजे इट्स नॉट पाप पुण्य, हा. ते तुमच्या आत्म्याला ऑलरेडी माहिती आहे काय बरोबर आहे काय चुकीचं आहे, पण तुम्ही त्याच्याशी कनेक्टच नसता. ओके जेव्हा तुम्ही एखाद्याचा खून करताय, कसं तुमची आत्मा तुम्हाला साक्षी राहील ना की ठीक आहे कर, काय फरक पडत नाही, हा. असं नाहीये. तुम्हाला माहिती आहे, त्या माणसाला विचारलं, त्याला माहिती आहे की हा मला एकदा मनात आलेलं की मी चुकीचं करतोय, बरोबर नाहीये, हे नाही करायला पाहिजे, पण मग ते इग्नोर करून संस्कार अगेन, बिकॉज ओके. तुमचं संगत बरोबर नाहीये, बिकॉज लोक आजूबाजूची बरोबर नाहीये. ओके म्हणजे कॉन्शियस माइंड थोडक्यात. येस, हा. जास्त हावी होतो हा. त्यावेळेला. सबकॉन्शियस पर्यंत तर 80% लोक पोहोचूच शकत नाही, पोहोचतच नाही. ओके इट इज जस्ट मेडिटेशननी आपण त्याला हिट करू शकतो. पण लोक कुठे आजकाल, म्हणजे पास्ट लाईफ रिग्रेशन करताना आकाशिक आणि पास्ट लाईफ असे 2 प्रकार असतात पास्ट लाईफ बघण्याचे. तर मी जेव्हा करत होते पास्ट लाईफ रिग्रेशन, खूप लोकांना आम्ही सांगतो की बाबा तुम्ही ना 3 दिवस हे मेडिटेशन करा. त्याला व्हिज्युअलायझेशन मेडिटेशन म्हणतात, की तुम्ही डोळे झाकून गोष्टी व्हिज्युअलाइज करू शकता. त्याच्यासाठी डोकं खूप शांत पाहिजे. मी जर बोलले डोळे झाकून तुम्ही हत्ती बघा, निळा हत्ती, तर तुम्हाला तो दिसायला पाहिजे. तुमच्या डोक्यात अरे कुठे निळा हत्ती असतो का कधी? इट्स अ कॉन्शियस माइंड, लॉजिकल आहे ना तो, असं. पण ते लोक तिथपर्यंत पोहोचूच शकत नाही, म्हणजे ते स्वतःला शांतच करू शकत नाही, ते लॉजिकमध्ये घुसतात डायरेक्ट, की मग प्रॉब्लेम होतो. मग ते सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह नसतं. ओके मेडिटेशन करणं शक्यच नाहीये लोकांना. 5 मिनिटं शांत बसत नाही. मोबाईल तुम्ही 1 तास नका यूज करू. तुम्ही बेचैन होताल, तुम्हाला काहीतरी पाहिजे, मोबाईल पाहिजे, गाणं पाहिजे, काहीतरी पाहिजे. ओके तुम्ही शांतता शांत नाही. स्वतःबरोबर जेव्हा बसताल तेव्हा तुम्ही त्या आत्म्याशी कनेक्ट होताल. तुम्हाला माझ्याकडे यायची पण गरज नाही, कोणती पास्ट लाईफ करायची गरज नाही, तुमची उत्तरं तुम्हाला दिसतील. अक्षरशः रोज 1 तास बसायचं सुरुवात करा. मेडिटेशन पण नका करू, फक्त डोळे झाका, इथे फोकस करा तुमचं आणि बघा, जे विचार येतात येऊ द्या. त्यांनी पण तुम्ही तुमच्या आत्म्याशी कनेक्ट होता. पण आता तुम्ही जे पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी करताय, आता सर्वसामान्य लोक आहेत त्यांना काही त्रास नाही होते, फक्त आयुष्यात स्ट्रगल आहे, डेली रुटीन खूप छान गेलं पाहिजे, एन्जॉयफुल लाईफ जगली पाहिजे, बरोबर. त्यांना असं वाटतंय. मग त्यांच्यासाठी काय थेरपी आहे? त्यांच्यासाठी बघा अशी वेगळी थेरपी नाहीये. एक अध्यात्माशी कनेक्ट राहणं, एक्सेप्टन्स करणं त्या गोष्टींना, की मे बी हा माझाच कर्माचा भाग आहे, मीच डिसाईड करून आलोय. तर तुमचं स्ट्रगल तुम्हाला स्ट्रगल नाही वाटत, हे माझं अपलिफ्टमेंट होतं ना. मी परीक्षा द्यायला आलोय इकडे, परीक्षा अवघड आहे, कठीण आहे, हा पेपर थोडा अवघड गेला, मग मी अभ्यास नाही केला म्हणून गेला ना. हजारो लोक ही परीक्षा देत आहेत. करेक्ट. माझ्याकडनं अभ्यासात कुठेतरी कमी पडली म्हणून हा पेपर अवघड आहे, पण मी हा व्यवस्थित पार केला तर मे बी पुढचं सोपं जाईल. हे आपल्यावर आहे. तर कुठेतरी ना एक्सेप्टन्स असणं खूप महत्वाचं आहे. या गोष्टी का घडतायत, मग तुम्ही का 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 माझ्याच बरोबर असं का, तो है ना अंबानी बनला, आता बाजूवाल्याने गाडी घेतली, मी नाही घेऊ शकलो, ह्या गोष्टी नाही आल्या पाहिजे. मग तुम्ही परत ईर्ष्या करताय, द्वेष निर्माण करताय, अगेन नवीन कर्म क्रिएट करताय. करेक्ट. तर एक्सेप्टन्स आलं आणि आत्माशी जर तुम्हाला कनेक्ट करायचं, तुम्हाला प्युअर व्हावं लागेल. सगळ्यांसाठी आपल्याला अध्यात्म काय सांगतो, देव काय म्हणतात, मी सगळ्यांमध्ये आहे. मग जर मी तुम्हाला गाडी घेताना बघितलं, मला वाईट का वाटेल? जर मी तुम्हाला देव भावनी बघते, की तुमच्यामध्ये माझ्यातला जो परमात्मा आहे तोच तुमच्यामध्ये, मी तुम्हाला शिवी कशी देऊ शकते, किंवा मी तुमच्याबरोबर वाईट कसं वागू शकते? हे सिम्पल तरीका आहे तुमचं स्ट्रगल कमी करायचं. तुमचं निम्म्यापेक्षा जास्त आणि टेम्पररी आहे सगळं, नेहमीसाठी नाहीये. हे आहे, हे एक्सेप्ट करायचंय, जे आहे ते त्यांच्या जागी चांगलं आहे, त्यांच्यासाठी जे चांगलं आहे ते होत आहे, माझ्यासाठी जे चांगलं आहे ते होत आहे. हे एक्सेप्टन्स आलं तर मग दुसरं काही विचार करायची गरज नाही पडत. माफ करा आणि माफी मागा. आणि तुम्हाला नाही माहिती ना तुम्हाला मृत्यू कधी येणार आहे, आज येईल का उद्या. आज रात्री तुम्ही झोपलात, सकाळी उठलातच नाही, तर तुम्ही कर्म डोक्यामध्ये जर तुम्ही विचार करताय की हा बरोबर नाहीये, ह्याच्यामुळे असं झालं, त्याच्यामुळे तसं झालं, या गोष्टी राहिल्या, तर मग जर त्याच्यामध्ये तुमचा मृत्यू झाला तर तुम्ही तेच घेऊन चाललात, तेच दिसेल त्यावेळेला, बरोबर, डोक्यामध्ये ते आहे. तर रात्री झोपताना जर तुम्ही सॉरी
है ना, ज्यांना चुकून माझ्याकडनं कोणाला दुखवलं गेलं असेल तरी पण, हा. किंवा ज्यांच्यामुळे मला त्रास झाला, मी कुठे ते दुखावली गेले, त्यांना पण मी माफ करते. ओके. माफी मागून माफ करून झोपल्यानंतर ओव्हर थिंकिंग होत नाही, तुम्हाला शांत झोप लागेल. आणि हा ओके. शेवटचा दिवस आहे ओके. असा विचार केला तर किती सोपं लाईफ होऊन जाईल ना.